देवदत्त म्हात्रे फिल्म्स या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्विनी तुपसागर आपले सहर्ष स्वागत करते। भारतीय स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा या मालिकेत आज आपण राजमाता जिजाऊ शहाजी भोसले यांच्याबाबत संक्षिप्त माहिती जाणून घेणार आहोत। स्वराज्य प्रेरिका, महानायिका, मानवतावादी, समतावादी, दृढनिश्चयी, राजनीती तज्ञ, बुद्धिनिष्ठ, विज्ञानवादी, युद्धशास्त्र निपुण, आद्य प्रवर्तक, तेजस्वी, कर्मयोगिनी, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना माझे वंदन। राजमाता जिजाऊ शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला सकाळी 6 वाजता सिंदखेड राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे झाला। त्यांच्या आईचे नाव म्हाळसा राणी आणि वडिलांचे नाव लखोजीराव जाधव होते। ते सिंदखेड राजाचे जहागीरदार होते। जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होत। जिजाऊंपेक्षा मोठे त्यांना 4 भाऊ होते। त्यांची नावे दत्ताजी, अचलोजी, राघोजी आणि बहादूरजी। जिजाऊ या सर्वांच्या अतिप्रिय, लाडक्या, तल्लख बुद्धीच्या असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी विशेष शिक्षक नेमले गेले होते। त्यांनी विज्ञान, गणित, भूगोल, भाषा, इतिहास याचे ज्ञान दिले। जगदेवराव जिजाऊंचे सख्खे काका आणि मोठे बंधू दत्ताजी यांनी स्वतः जिजाऊंना युद्ध शिक्षण दिले। मैदानी खेळ, घोडेस्वारी, लष्करबाजी, शस्त्र चालविणे शिकविले। राजनीती तज्ञांनी राज्यकारभाराचे शिक्षण दिले। जिजाऊंना अरबी, फारसी भाषेतून पत्रव्यवहार पण शिकवला होता। जिजाऊंना मराठी, फारसी, संस्कृत, उर्दू, हिंदी, अरबी, तेलुगू, कन्नड या भाषा लिहिता व वाचता येत होत्या। वयाच्या 9व्या वर्षीच जिजाऊ सर्व शिक्षणामध्ये तरबेज झाल्या होत्या। जिजाऊंच्या विवाहाच्या तारखेबाबत इतिहासकारांची भिन्न मते दिसून येतात। त्या तारखा अशा: एप्रिल 1604, डिसेंबर 1605 आणि 1610। विवाहस्थळ दौलताबाद। जिजाऊंचा विवाह शहाजीराजे मालोजी भोसले यांच्यासोबत झाला होता। भारतामध्ये उत्तर भारतातील राजस्थान राज्याच्या सीमेकडून झालेल्या मुघलांच्या आक्रमणामुळे अनेक कुटुंब स्थलांतरित झाले होते। त्यापैकी सिसोदिया म्हणजे सिसोदे शेतकरी परिवार विदर्भाजवळील वेरूळ परिसरातील भोसे गावात गुजरात मार्गे आला होता। त्यांना शेतीतील ज्ञान व त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले होते। याच जगप्रसिद्ध भोसले कुळातील बाबाजी भोसले यांचे दुसरे पुत्र मालोजीराजे भोसले हे अत्यंत धाडसी, हिम्मतवान, निजामशाहीतील प्रभावी व्यक्तिमत्व आणि मराठा सरदारांचे आधारस्तंभ होते। त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे शहाजीराजे भोसले होत। शहाजीराजे हे राजबिंडे व्यक्तिमत्व, समाजविज्ञान, शेतीविषयक ज्ञान, युद्धकलेमध्ये निपुण व वयाच्या 10व्या वर्षीच पोक्त राजनीती तज्ञांप्रमाणे कामकाज पाहणारे होते। लखोजीराजे जाधव व मालोजीराजे भोसले हे एकमेकांचे मित्र व नातेवाईक होते। त्यामुळे जिजाऊ व शहाजी यांचा विवाह अतिशय थाटात संपन्न झाला होता। मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही मध्ये अनेक सरदार, जहागीरदार तसेच मराठा सरदारही सेवेत होते। शहांमध्ये नेहमीच सत्ता संघर्ष चाले। 1920 मध्ये खंडागळेचा हत्ती उधळण्याचे प्रकरण घडले। त्यात जिजाऊंचे सख्खे मोठे भाऊ दत्ताजी यांना जिजाऊंच्या चुलत दिराने म्हणजेच संभाजी भोसले यांनी मारले। यावर लखुजी जाधव यांनी संभाजीला मारले। शहाजीराजे सासऱ्यांच्या घावातून वाचले। जाधव भोसलेंसह सर्व मराठा सरदारांचे या शहांच्या संघर्षामध्ये घातपात होऊन रक्त सांडत होते। मोगलांनी लखुजी जाधव यांना आणि निजामशहांनी शहाजी भोसले यांना नियुक्ती दिलेली होती। 1624 मध्ये मुघल व आदिलशहा एकत्र झाले आणि निजामशाहीवर हल्ला केला। पिता विरुद्ध पती असे युद्ध जिजामातेने पाहिले। 1626 ते 1628 लखुजी जाधव मुघलांना सोडून निजामशाहीत गेले। जावई व सासरे एकत्र झाले तर आपल्या सत्तेला आव्हान देतील या भीतीपोटी 25 जुलै 1629 रोजी निजामाने छळाने लखोजी जाधव, त्यांचे 2 पुत्र, नातू यांच्यासह 41 जणांची हत्या केली।
आपल्या सासरचे आणि माहेरचे रक्त हे परकीय सत्ताधाऱ्यांसाठी सांडते या दुःखाने व जाणीवेने जिजाऊ व शहाजीराजांनी स्वतःच्या मुलाला राजा बनविण्याचा संकल्प केला. स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय ठरविले. शहाजीराजे कधी मोगलांकडे, कधी आदिलशहाकडे तर कधी निजामशहाकडे काम करत असल्यामुळे त्यांच्या जीवनात सतत धावपळ होती. 1621 साली जिजाऊ यांना पहिला पुत्र झाला. धीराच्या नावावरून त्याचे नाव संभाजी ठेवले गेले. संभाजीनंतर 1621 ते 1630 मध्ये जिजाऊंची 4 बाळंतपण झाली, पण मूल वाचले नव्हते. 6वे अपत्य उदरात असताना जिजाऊंना पर्वतावर चढून जावे, डोक्यावर शुभ्र छत्र धरले जावे, सुंदर चौऱ्या ढाळल्या जाव्या, नगाऱ्यांचा आवाज ऐकावा, ध्वज उंच फडकावा, हत्तीच्या पाठीवर बसावे, युद्धकर्मे करावी, धनुष्यबाण, शक्ती नावाचे शस्त्र, खडग, चिलखत ही युद्ध साधने धारण करावीत, किल्ले जिंकून घ्यावीत, विजयश्री प्राप्त करावी, सोन्याच्या सिंहासनावर स्थिरपणाने आसीन व्हावे, धर्माची नीती मूल्यांवर स्थापना करावी असे डोहाळे लागले होते. स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची मधुर स्वप्न या डोहाळ्यातून व्यक्त तर झाली होतीच, पण गर्भाच्या अंतर्मनातही याची पेरणी झाली असावी. 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळी शिवनेरी किल्ल्यावर शिवबांचा जन्म झाला. त्यावेळी शहाजीराजे दर्याखानबरोबर लढाईत गुंतलेले होते. दर्याखानाला बाणांनी जखमी करून शहाजीराजे शिवनेरी किल्ल्यावर आले. मुलाचा चेहरा पाहून गायी, सोने, हत्ती, घोडे, रत्ने यांचे दान लोकांना दिले. जिजाऊ आणि शहाजीराजेंनी आपल्या पुत्रांना संभाजी व शिवाजी यांना शस्त्र, शास्त्र, भाषा, भूगोल, विज्ञान, राजनीती यात निपुण केले. व्यायाम, मैत्री, संपर्क, स्वावलंबन, धैर्य, अध्ययन यातून शिवबा घडतील याची काळजी जिजाऊंनी घेतली. शहाजीराजांच्या पराक्रमाने प्रभावित होऊन आदिलशहाने त्यांना पुणे व बँगलोरची जहागिरी दिली होती. यामुळे शहाजीराजेंचा मोठा मुलगा संभाजी यांना सोबत घेऊन बँगलोरला राहण्याचा आणि जिजाऊंना शिवबासह पुण्याला पाठवण्याचा निर्णय शहाजींनी घेतला होता. 1630 ते 1642 पर्यंत जिजामाता शिवनेरी, सिंदखेड, खेड, बँगलोर इत्यादी ठिकाणी शहाजीराजेंसोबत भटकंती करत रणनीती आखत होत्या. 1642 मध्ये बँगलोरहून निघताना शहाजीराजेंनी राजमुद्रा व एक ध्वज दिला होता. बालशिवबासाठी राजमुद्रा तयार करताना त्या रचनेमध्ये सुद्धा जिजाऊंचा मोठा सहभाग होता. 1642 साली जिजाऊ व शिवबा निवडक मावळ्यांसह पुणे जहागिरीत आले. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने पुणे उद्ध्वस्त केलेले होते. गाढवाचा नांगर फिरवून 12 फुटी पहार रोवून त्यावर फाटकी चप्पल, तुटका झाडू, फाटके वस्त्र टांगून 7-8 वर्षे कसबा ओस पाडलेला होता. तसेच त्याला शापित भूमीही जाहीर केले होते. जिजाऊ या विज्ञानवादी, बुद्धिनिष्ठ होत्या, त्यामुळे त्यांनी हा धार्मिक दहशतवाद झिडकारून स्वतः ती पहार उपटून फेकली. जमीन नांगरण्यासाठी मराठा, कुणबी, महार, मांग, कुंभार, मुसलमान, न्हावी, ढोर, चांभार इत्यादी कष्टकऱ्यांची पोरं एकत्रित केली. अंधश्रद्धेला फाट देत स्वतःची विधवा आई, भाऊजाई यांच्या हस्ते सोन्याच्या फाळ लावलेल्या नांगराची पूजा करून घेतली. मंगल प्रसंगी विधवांना सहभागी करून वाईट रूढी मोडीत काढली. शिवरायांच्या हातून तो सोन्याचा फाळ बसवलेला नांगर फिरवून ती जमीन कसून घेतली व स्वराज्याचे बीजारोपण केले. त्या ठिकाणी लाल महल बांधून स्वतः राहण्यास सुरुवात केली. पुण्यामध्ये बाजारपेठा बनवल्या. 12 मावळीतील जनतेने त्याला जिजापूर असे नाव दिले. पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी पुनवडी व अंबवडी ही धरणीही बांधली. किल्ले बांधले, किल्ले जिंकून घेतले, पण त्यामध्ये कधी सत्यनारायण, वास्तुपूजा केली नाही. लिंबू, मिरची, काळी बाहुली कधी बांधली नाही. अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधाराचा उपयोग करत गणिमिकाव्याचे प्रशिक्षण शिवबांना दिले. तोरणा किल्ल्यात सापडलेल्या खजिन्यातील सोन्याचे देव वितळून स्वराज्यासाठी संपत्ती बनवून दिली. मुरंब देवाचा ओसाड किल्ला ताब्यात घेऊन त्याला स्वराज्याची राजधानी राजगड असे नाव दिले. 1646 मध्ये मिळवलेल्या किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले गेले म्हणून तो तोरणागड झाला.
स्वराज्यासाठी आधी गड किल्ले ताब्यात घ्या अशी शिवबांना शिकवण दिली. जिजाऊंच्या राज्यात दारू, अंमली पदार्थ व नर्तकीवर बंधन होते. अविवेक, अंधश्रद्धा, अधर्म, वाईट चालीरीती, अमानवी विचार यांचा त्या धिक्कार करत जिजाऊंनी महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना हात पाय कलम करण्याच्या जबरी शिक्षा दिल्या. बाळासाठी गड उतरून गेलेल्या हिरकणीचा साडी चोळी देऊन सत्कार तर केलाच, पण ज्या बुरुजाला धरून हिरकणी गड उतरली त्याला हिरकणी बुरुज असे नाव देऊन तिच्या मातृत्वाचा सन्मानही केला. जिजाऊंनी शिवबांना बालपणीच रामकृष्णाच्या कथा, भीम अर्जुनाच्या कथा सांगितल्या होत्या. स्वराज्याचे खेळ शिकविले होते. राजा प्रजा, न्यायनिवाडे, लढाया, प्रधान, मंत्रिमंडळ हे सर्व त्या खेळातून शिकवत. या सर्वांमधून प्रेरणा घेत शिवबांनी 1645 मध्ये निवडक मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. जिजाऊंनी सन 1647 मध्ये सुरक्षितता व निवास म्हणून स्वराज्य राजधानी किल्ले राजगडावर हलवून स्वराज्य संकल्पना प्रत्यक्षात साकारली होती. मासाहेबांनी शिवबास कधी सलगी करायची, कधी आक्रमण करायचे, कधी माघार घ्यायची याबाबत राजनीती शिकविली होती. पत्रातील भाषा, व्यक्ती व प्रसंगानुसार काय शब्द असावे, व्यवहार कसा असावा याचेही उत्तम प्रशिक्षण दिले होते. जिजामाता या स्वराज्याच्या स्फूर्ती होत्या. पुण्याला आल्यानंतर 3 वर्ष त्यांनी स्वतः राज्यकारभार सांभाळला होता. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची सर्वांवरच छाप होती. शिवाजी महाराज कारभार पाहत असतानाही त्यांना जिजाऊंचा सल्ला मानावा लागे. सर्व कारभारावर त्या दूरदर्शीपणे लक्ष ठेवत. धीर गंभीर, चिकाटी, मुत्सद्दीपणा, समन्यायी समतावादी भूमिका आणि राजकारणात जनतेची नाडी ओळखण्याचे कसब जिजाऊत होते. इसवी सन 1651 मध्ये मुसलमान होण्यास भाग पाडलेल्या बजाजी नाईक निंबाळकरांच्या पुत्रासोबत शिवाजी महाराजांच्या कन्येचा विवाह लावून त्याच्याशी पुन्हा नाते जोडून त्यांना धर्मात घेतले होते. नेताजी पालकरांसारख्या हजारो धर्मांतरितांची शुद्धीकरण करून त्यांना मराठा समाजात पुन्हा मानसन्मान मिळवून दिला होता. इसवी सन 1655 मध्ये कर्नाटकातील कणकगिरीच्या युद्धात ज्येष्ठ पुत्र संभाजीस वीरमरण आले होते. या दुःखातून स्वतःला सावरत शिवबांना त्यांनी स्वराज्य निर्मितीचे मार्गदर्शन सुरूच ठेवले. शिवाजी महाराजांच्या पहिल्या मुलाचे नाव पुन्हा संभाजीच ठेवले. बाळ संभाजी उर्फ शंभूराजे 2 वर्षांचे असताना 1659 मध्ये शिवरायांच्या पत्नी सईबाई मरण पावल्या. नातू संभाजी यांचाही सांभाळ जिजाऊंनी स्वतः केला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाला भेटण्यापूर्वी शिवाजी महाराज जिजाऊंना भेटायला आले असता त्यांना जिजाऊ म्हणतात, शिवबा, अफजल खानाच्या भेटप्रसंगी तुम्ही यशस्वी तर होणारच आहात, पण जर तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळ शंभूला छत्रपती बनवून स्वराज्याची वाटचाल सुरू ठेवील. पुरंदरला सिद्धी जोहरचा वेढा, प्रतापगडाला अफजल खानाचा वेढा या प्रसंगात स्वतः हाती तलवार घेऊन जिजाऊंनी स्वारीची तयारी दर्शवली होती. शिवाजी महाराज व शंभूराजे आग्रा येथे कैदेत असताना मासाहेबांनी स्वतः राज्यकारभार पाहिला होता. शिवाजी महाराज अफजल खानाच्या वधानंतर त्याचे शीर संभाजी कावजी मार्फत जिजाऊकडे पाठवतात. त्यावेळी मासाहेब शिवबांना कळवतात, खान दुश्मन होता, तसेच तो सरदारही होता. वध झाला, वैर संपले, त्याचं इतमामात दफन करा. त्यामुळे वध झालेल्या ठिकाणी अफजल खानाची समाधी बांधली गेली आणि त्याला अफजल बुरुज असे नाव दिले गेले. 23 जानेवारी 1664 कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात आदिवासींच्या संरक्षणासाठी गेलेल्या शहाजी राजांचा तुंगभद्रा नदीकाठी वयाच्या 70व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. रयतेच्या राज्यासाठी जिजाऊंनी हेही दुःख पचवले. त्या सती गेल्या नाहीत. सासू, आई, भाऊजाई याप्रमाणे सती न जाता सती प्रथेविरोधात बंड करणाऱ्या त्या आद्य प्रवर्तक होत्या. कर्तव्य श्रेष्ठ समजून त्यांनी स्वतःला स्वराज्य निर्माण कार्यात गुंतवून घेतले. शिवाजी महाराजांना खंबीर आधार दिला. त्या काळी यशस्वी राजनीतीसह व युद्धनीतीसह राज्याच्या वैयक्तिक चरित्र्यास
व राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांस खूप महत्त्व होते. मोगलशहा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, सिद्दी, पोर्तुगीज, डच, इंग्रज हे परकीय आक्रमक होते. त्यांच्या विरोधात जनमत निर्माण करण्यात जिजाऊ यशस्वी झाल्या होत्या आणि हेच उग्र जनमत त्यांनी शांतपणे शिवबांच्या पाठीशीही उभे केले होते. जिजाऊंच्या स्वराज्यात स्त्रियांना मानसन्मान आणि सर्वोच्च प्राधान्य दिले जात होते. स्वराज्यातील सैन्यास रयतेच्या भाजीच्या देठालाही फुकट हात लावू नका, स्त्रिया व बालके वृद्ध यांचे संरक्षण करा असे आदेश दिलेले होते. स्वतःचे प्राणपणाला लावून शिवाजी महाराजांनी त्यांचा संकल्प पूर्ण केला होता. जिजाऊ आणि शहाजीराजेंचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. शेतकरी, मजूर, स्त्रिया, सैन्य, सरदार सर्व आनंदी होते. तरीही राजकीय व धार्मिक अंगाने शिवराय अधिकृत असे मान्यता प्राप्त अभिषिक्त राजे नव्हते. महाराजांसमोर युद्धासह लोककल्याणात कुठेही न दिसणारे मोगल, आदिलशहा, कुतुबशहा, सिद्दी इत्यादी राजकर्ते सिंहासनावर बसून राज्यकारभार पाहत होते, तर काही उच्च जातीचे आणि मराठे सुद्धा महाराजांना हलके समजत होते. म्हणून मग जिजाऊंनी शिवराज्याभिषेकाचा हट्ट आणि आग्रह धरला. शिवराज्याभिषेकामुळे अभिषिक्त राजेपद प्राप्त झाले तर राजकीय, धार्मिक, सामाजिक अडचणींवर मात करता येईल हे जिजाऊंचे ठाम मत होते. शिवराज्याभिषेक हा एक धार्मिक विधी होता. स्वराज्यासह दक्षिणेतील व महाराष्ट्रातील सर्वच ब्राह्मण पुरोहितांनी राज्याभिषेकास विरोध केला होता. यावर जिजाऊंनी धैर्य चातुर्याने मार्ग काढला. काशी येथून सर्वोच्च अधिकार पद प्राप्त गागाभट यास राज्याभिषेक विधीसाठी आणले आणि सर्वच जगाला मान्य करावा लागलेला शिवराज्याभिषेक दिनांक 6 जून 1674 रोजी राजगड या राजधानीवर झाला. हा विधी जिजाऊंच्या स्वराज्य संकल्पनेचा पूर्णविराम तर होताच, पण पूर्वी महाराणीच्या पोटीच महाराजा जन्मा यायचे या परंपरेला छेद गेला होता. जिजाऊंमुळेच मराठा जहागीरदाराचे मूल शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाले होते. 2 छत्रपती घडवणाऱ्या जिजाऊ मातृश्रेष्ठ, अवर्णनीय मातृशक्ती होत्या. जिजाऊंना रायगडावरील हवा मानवत नसे, त्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी पूर्वाश्रमींच्या महार लोकांच्या वस्तीत पाचाड येथे जिजाऊंसाठी भव्य राजवाडा बांधलेला होता. शिवराज्याभिषेकाचा समारंभ डोळ्यात साठवून संकल्पपूर्तीचा आनंद वाटत दिनांक 17 जून 1674 ला पाचाड येथील राजवाड्यात जिजाऊंनी जगाचा निरोप घेतला. विदर्भाची वीरकन्या, मराठवाड्याची कर्तबगार सून, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कर्मभूमीत उजाळून निघालेले उत्तुंग, तेजस्वी, अजरामर व्यक्तिमत्व कोकणात रायगडाजवळ कायमचे विसावले. अशा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना माझा मानाचा मुजरा व कोटी कोटी प्रणाम. आपल्याला आमचे हे चॅनल आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया भारतीय स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा या मालिकेतील पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.